प्रॉब्लेम चालू आहे की प्रवासी एवढे उन्हामध्ये थांबताय, तिथे काम चालू आहे पण त्याचं काय आहे की नाही? नाही, त्यांच्यासाठी आम्ही बस जास्त सोडण्याचा प्रयत्न करतोय. ऐकायला भेटते पण वाढत नाहीये. तिकीट वाढ झाली ऑलरेडी, टाइम नाही लागला तिकीट वाढायला. बरोबर आहे. अगर तुम्ही त्यांना विचारलं तर तुम्हाला समोरून रिस्पॉन्स चांगला येतो का? आम्हाला हेच म्हणतात का आताच बस गेली. पाहिला तर तुम्ही मगाशी गेले की बस वाग उतरला नाही, तर तुम्ही राहून गेले. तुम्हाला तिथे काय पाहायला भेटलं लगेच? नॉर्मली सरकार असं सांगते की तुम्ही खासगी वाहनांनी ट्रॅव्हल करा, पण लोकांना नाईलाजाने प्रायव्हेट गाड्यांनी ट्रॅव्हल करावं लागतं. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? सरकारने काय नियम चेंज केले पाहिजे? आणखी बोलतात पण करत नाहीये. तर नमस्कार मित्रांनो, मी संदेश वाघमारे, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर. तर आपण इथे जमलोय कारण की मी इथे खूप सारी पब्लिक पाहिली, आय थिंक मोर्चा घेऊन आलेत. तर यांना मी विचारलो ना की हे कशासाठी जमलेत. तर दादा, तुमच्या इथे जमायचं नक्की कारण काय हे समजेल का मला? आता आठवड्यापूर्वी आपल्या मुरबाड तालुक्यामध्ये काळा दिवस असा जाहीर करण्यात आला. हा काळा दिवस का जाहीर केला तर ती अत्यंत दुर्घटना अशी घडली आहे मुरबाड तालुक्यामध्ये. तर माझ्या घरातली 11 माणसं या ठिकाणी मृत्युमुखी पडली आणि याला बेजबाबदार हे बस एसटी महामंडळ आहे. म्हणून यासाठी आम्ही आज इथे आलेलो आहोत मुरबाड बस डेपोमध्ये. तुम्हाला काय वाटतं जर हे ऍक्सिडेंट होतं त्याचं नक्की कारण काय? याचं नक्की कारण म्हणजे एसटी महामंडळ आहे. एसटी महामंडळाने जर बसेस वेळेवर दिल्या असत्या, एसटी महामंडळाने जर बसेस वेळेवर दिल्यानंतर जर त्या बसेस इकडनं जाणारी बस, कल्याणला जाणारी बस, कल्याणवरून येणारी बस ही जर टायमिंगला असती तर आज माझे भाऊबंद जे प्रायव्हेट गाड्यांनी जातात ते प्रायव्हेट गाड्यांनी गेले नसते. जर बसची व्यवस्था चांगली असेल तर बस मध्ये लोक चांगल्या प्रकारे बसू शकतात. आजकाल बसमध्ये बसायला सुद्धा लोक घाबरतात, कारण बसची अवस्था जर बघितली तर बसमध्ये म्हणजे बसला कुठे दरवाजे नाहीयेत, कुठे सीट नाहीयेत. याला बेजबाबदार तेवढंच एसटी महामंडळाबरोबर आरटीओ सुद्धा आहे. तर आरटीओचं याच्यावर कुठेही बंधन नाहीये. तुम्हाला काय वाटतं आता तुम्ही सर्व निवेदन वगैरे देतात याच्यावर तुम्हाला याच्यावर काही फरक पडून दिसेल की तुम्हाला परत यावं लागेल? काय नाही, फरक मला वाटतं फरक पडायलाच पाहिजे. आणि हा आमचा निवेदन फक्त मुरबाड डेपोला नाहीये तर कल्याण डेपोला जाणार आहे. त्याच्यानंतर माननीय आमदार साहेब, माननीय खासदार साहेब, त्याच्यानंतर माननीय परिवहन मंत्री या सर्वांना ही नोट आमचे पत्र जाणार आहेत आणि याचा आम्ही वारंवार फॉलोअप देणार आहे. आज तुम्ही बघितलं असेल तर मागं 2 तासापासून आमची माणसं या एसटी महामंडळाच्या डेपोमध्ये फिरतायत. आज आपली बस जेव्हा रिव्हर्सला जाते तेव्हा यांचा वाहक जो असतो तो खाली उतरत नाहीये. आम्ही त्यांना वारंवार लक्ष घालून देतोय तुमचा वाहक खाली गेला पाहिजे, कारण माझी जाणारी जी आजूबाजूला माणसं आहेत त्यांना जर बसचा धक्का लागला, एखाद्या वयस्कर लेडीजला धक्का लागला तर ती जर पडली त्याला जबाबदार कोण असेल? तर इकडचे जे अनाउन्समेंट करणार आहेत ते मला म्हणतात की ती आमची शापूरची बस आहे. मग हे शापूरच्या बसवाल्यांनी सांगू शकत नाही का? जर यांच्याकडे बस येते तर यांनी याची काळजी घेतली पाहिजे. तुम्हाला वाटतं मी तुम्हाला पाहिलं तर तुम्ही मगाशी गेले की बस वाग उतरला नाही, तर तुम्ही राहून गेले. तुम्हाला तिथे काय पाहायला भेटलं लगेच? खरं तर आता आपल्या समोर 4 बस आल्या. हा, तर 4ही बस आपण समोर जाऊन थांबवलेल्या आहेत की बाबा मागे एखादा प्रवासी उभा आहे तर त्याला थोडाफार काय झालं म्हणजे अपघात घडू शकतो. मग याला सर्वस्व जबाबदार असणार आहे आपलं एसटी महामंडळ. आता मध्ये मला वाटतं 13 तारखेला जो ऍक्सिडेंट झालं त्या ऍक्सिडेंट मध्ये आपली 7 माणसं मेली. 7 माणसं मेली का? गाडी मध्ये बसायची की कॅपॅसिटी 7 लोकांची, पण वरची जी माणसं मेली त्या पोलीस खात्या मुलाने आरटीओ, त्याला जबाबदार आरटीओ आहे, कारण ते चिरीमेरीसाठी त्यात माणसं भरतात. मग जर बस सेवा जर एकदम व्यवस्थित झाली आणि टायमिंगवर जर बसेस झाली, कारण की पब्लिक तर खूप असते, वेटिंगला पण असते पब्लिक, जर बस चालू झाली तर याच्यामध्ये खूप सारा फरक पडू शकतो. सगळ्यांना दिसतं देत नाही. बरोबर. आणि बसचा तर सर्वांनाच फायदा आहे आणि याची जबाबदारी यावी घ्यावी. आणि याची जबाबदारी डेपो मॅनेजरने घेतली पाहिजे. पण मी असं ऐकलं यांचे बसेसचं वाढायचा प्रयत्न करतायत पण बस वाढत नाही, पण तिकीट वाढ झालेली आहे. याबद्दल काय बोलाल तुम्ही? खरं तर आमदारांनी 10 बस दिलेल्या आहेत. नवीन 10 बसचं उद्घाटन दिलेलं आहे, पण मुरबाडकरांचं दुर्दैव आहे ती एकही बस मला तर अजून परत बघायला भेटली. तुम्हाला कोणाला बघायला भेटली का? बस काही गाड्या आहेत त्या, मग फक्त उद्घाटनासाठी आहेत का? मग यांचा नक्की विषय काय आहे? तिकीट वाढ जर वाढवली आहे मग बस नाही वाढवली, याच्याबद्दल नक्की काय बोलाल? तिकीट वाढ झालेली थोडंफार झाली सर्व जर चांगली दिली तर 2-5 रुपये वाढले तर काय फरक पडणार नाही. बरोबर दिली तर जो भाडेवाढ झालेला आहे तर त्याच्यामध्ये काय किंमत नाही. लोकांना 10 रुपये एक्स्ट्रा देऊन सुद्धा इतर सेवा जर व्यवस्थित जर मिळाली तर त्याच्यासाठी प्रवासी तयार असतील. आता ऍक्सिडेंट झाले, खूप मोठा ऍक्सिडेंट झालाय, याच्यामध्ये लोक आता खूप घाबरत आहेत 4 चाकीने ट्रॅव्हल करायला. तुम्हाला काय वाटतं, बसेसनी तुम्हाला रिस्पॉन्स दिला पाहिजे की नाही दिला पाहिजे? आता बसेस वाढल्या पाहिजेत की नाही? बसेस वाढल्या पाहिजेत आणि बस चांगल्या दर्जाच्या असायला पाहिजेत.
का जेणेकरून त्याच्यामध्ये आता समजा ठीक आहे उन्हाळा आहे, पण पुढे 1-2 महिन्यानंतर आपला पावसाळा लागतो, तर ते बस गळक्या असतात किंवा मध्ये रस्त्याला जाऊन कुठे बंद पडतात. तर मग प्रवासी हा प्रत्येक प्रवासी तुम्ही असत प्रत्येकाला जायची घाई असते आणि त्याचं कुठेतरी वेळेवर काम असतं म्हणून तो त्या प्रवासाच्या दिशेने निघतो. पण जर अशा बसेसची जर दर्जा सेवा जर ही थर्ड क्लास दर्जाची असली तर प्रवासी बसकडे वळेल कसा? आणि बस चांगल्या दर्जाच्या असल्या, सेवा चांगल्या दर्जाची दिली गेली तर प्रवासी नक्कीच बसेसकडे वळेल. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्याकडे जर टुरिस्ट गाड्या लागतात तर ह्या गाड्या लागतात, मग प्रशासन इकडे डोळे झाक करतो. जर बसेस चांगल्या दर्जाच्या, सेवा चांगल्या दर्जाची दिली गेली तर प्रवासी नक्कीच बसेसकडे वळेल. आणि तुम्ही एसी बसेस द्या, चांगल्या दर्जाच्या बसेस द्या, प्रवासी 10 रुपये वाढीव जरी तुम्ही घेतले तरी प्रवासी ते आनंदाने देईल. कारण कोणाचाही जीव एवढं वर आलेला नाही ना, तो पैसे खर्च करून चांगल्या दर्जाची सेवा घ्यायला तयारच आहे. पण तुम्ही जर दर्जात दिला नाही त्या प्रवासाला तर ते प्रवासी जाणार कसे बसने? आता इथे एवढा मोठा ऍक्सिडेंट झालाय, आता इथे एकाच्या पण घरातलं कोणी वारला नाहीये, पण हे सगळे बाहेरचे आहेत. जसे आतमध्ये सर्व बसल्यात साहेब लोक, यांना काय एवढा रिस्पॉन्स दिसत नाही मला, पण सर्व लोक रस्त्यावर उतरल्यात, मग यांना थांबलं कुठे? त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलाल? खरं म्हणजे याला 4 पातळीचं असं म्हणावं लागेल. सर्वप्रथम मला तुमचं जे काही राजीव प्रतिष्ठान ठाणे आहे त्या सर्व जे अध्यक्ष असतील, सर्व उपाध्यक्ष आणि सर्व सभासदांचं मी या ठिकाणी अभिनंदन आणि कौतुक करतो की त्यांनी हा जो मुद्दा उचलून झालेला आहे तो खरोखरच स्तुत्य असा उपक्रम आहे. मी एक प्रवासी म्हणून या ठिकाणी तुमच्या या ठिकाणी सामील झालेलो आहे. खरं म्हणजे आतापर्यंत आपल्या मुरबाड तालुक्यामध्ये आपण प्रवास करत असतो बसने, तर अतिशय निकृष्ट दर्जाचा प्रवास हा बसने होत असतो आणि सर्व प्रवासी जे असतात ते हातात म्हणजे मुठीमध्ये जीव घेऊन हा प्रवास करत असतात. आता मागे जो आपल्याकडे अपघात घडला, ते अपघात घडल्यानंतर खऱ्या अर्थानं आपल्या या सगळ्या जनतेला जागृत झालेले आहे. परंतु आपण जो काही हा उपक्रम घेतलेला आहे आणि या लोकांना चांगल्या सुविधा म्हणजे बस, एसटी डेपो असेल, सर्व वाहतूक प्रवासी असतील, या सर्वांना चांगल्या सुविधा मिळाव्यात म्हणून आपण जो काही हा एक उपक्रम घेतलेला आहे, सगळं निवेदन दिलेलं आहे, हे खरोखरच एक अभिमानाची आणि कौतुकास्पद गोष्ट आहे. आणि आपण जे काही हा घेतलेला आहे, हाती हा जो वसा घेतलेला आहे, या सगळ्या वशामध्ये आम्ही सर्व मुरबाडकर म्हणून आपल्या सर्व पाठीशी आहोत. आणि खरोखरच ही खूपच भयानक स्थिती आपल्या प्रवाशांना करावी लागते. रोज जे मुरबाड कल्याण अपडाऊन करणारी लोक आहेत, लहान मुलं आहेत, कॉलेजला जाणारे विद्यार्थी आहेत, या सर्वांना अतिशय वाईट दर्जाचा प्रवास या ठिकाणी करावा लागतो. रोज या अपघात होत असतात आणि या अपघाताला खरं म्हणजे आरटीओ असेल, पोलीस प्रशासन असेल आणि इथलं हे जे काही एसटी महामंडळ डेपो आहे यांचं नियोजन जर तुम्ही आज बघितलं असेल, तुम्ही सगळं मगाशी लाईट मध्ये बऱ्याच लोकांनी सांगितलं की अतिशय निकृष्ट दर्जाचं नियोजन आहे. या ठिकाणी बस डेपोचं काम चालू आहे, त्यामुळे कदाचित थोडीशी प्रवाशांची गैरसोय होत असेल, पण इतर वेळेस सुद्धा यांचं जे काही निगरगट्टेपणा आहे या एसटी महामंडळाचा, म्हणजे प्रवासामध्ये असेल किंवा प्रवाशांची जी वागणूक असेल ती खरोखरच एकदम वाईट परिस्थिती असते. त्यामुळे प्रवाशांना खऱ्या अर्थाने खाजगी याच्यामध्ये त्यांना प्रवास करावा लागतो. तर आपण हा जो काही उपक्रम घेतलेला आहे, एक मुरबाड तालुक्याचा नागरिक आणि एक बस डेपोचा प्रवासी म्हणून मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि नक्कीच आम्ही तुमच्या पाठीशी 100% राहू. आणि हा जो तुम्ही काही निवेदन आता दिलं याचा खरोखर पाठपुरावा करा, म्हणजे याच्या काही समस्या आपण मांडलेल्या आहेत निवेदनाद्वारे त्या 100% सुटल्या पाहिजे. त्यासाठी आम्ही तर तुम्हाला तुमच्या पाठीशी आहोतच, पण तुम्ही सुद्धा स्वतः जे काही आमदार असतील, खासदार असतील, या सर्वांच्या वतीने पाठपुरावा करून हा जो काही मुद्दा आहे तो 100% आपण यशस्वी करूया, अशा मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. नक्कीच राजीव प्रतिष्ठान हे आता एनी टाइम सर्वांच्या मुरबाडकरांच्या सेवेसाठी उपलब्ध आहे. हा नक्कीच सर्वांसाठीच काम करतो, स्वतःचं भलं काहीच पाहत नाहीये, इतरांसाठी तो कष्ट करतोय, तो ते यांचं ते कष्ट करत राहणार आहे. नक्कीच खूप चांगली गोष्ट आहे. मुरबाडकरांसाठी तुम्हाला काय वाटतं की यांनी बस डेपोसाठी काय चेंजेस केले पाहिजे? त्यांनी चांगल्या बसेस सेवा उपलब्ध करून द्याव्यात, हीच एक नागरिक म्हणून आमची मागणी आहे. आणि बस जे इतर गाड्या धावतात त्या गाड्यांचे अंकुश लागेल. किती वेळ झाला तुम्ही उभे आहात कधीपासून? आता मी 11:30 वाजून उभे आहेत, टोटल गाडी विचारतोय, ते 12ची बंद झाली, 1 लागेल, 1:15 पण लागेल. म्हणजे या डिपोमध्ये असं एक बंद करतात तर डायरेक्ट दुसरी कधी येतात ते पण सांगू शकत नाही. यांचा असा रूल आहे की समोरून बस येणार तेव्हा तिकडनं बस जाणार, तर हे खूप चुकीचं आहे. प्रवासी सुद्धा खूप त्यांना पण कुठे ना कुठे जायचं असतं, हे आतमध्ये कसं ड्युटी करत असतं, प्रवाशांना सुद्धा कुठेतरी ड्युटीवर जावं लागतं, पण यांचा काही रिस्पॉन्स येत नाहीये. तर कृपया याच्याकडे सर्वांनी लक्ष द्यावे. नॉर्मली सरकार असं सांगते की तुम्ही खासगी वाहनांनी ट्रॅव्हल करा, पण लोकांना नाईलाजाने प्रायव्हेट गाड्यांनी ट्रॅव्हल करावं लागतं. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? सरकारने काय नियम चेंज केले पाहिजे? आणखी बोलतात पण करत नाहीयेत. आता राज्य परिवहन महामंडळ महाराष्ट्र यांचं एक घोषवाक्य आहे की वाट टाइम पण एसटीनेच जाईल. तसेच आपण अनेक डेपोमध्ये पाहतो तर अनाउन्समेंट केले जाते, प्रवाशांना खासगी वाहनाने प्रवास करू नका, चोरांपासून सावधान वगैरे ज्या सूचना दिल्या जातात तेव्हा वारंवार सांगलं जाते की खासगी वाहनाने प्रवास करू नका. परंतु अतिशय दुर्दैवी गोष्ट अशी आहे की ही एक शोकांतिका आहे मुरबाडकरांसाठी
मुरबाडकरांचं आपण पाहिलं की सोमवार दिनांक 13 एप्रिल 2026 हा अतिशय दुर्दैवी घटना घडली. कल्याणवरनं जी मुरबाडला येणारी आपली लोक होती, 11 प्रवासी होते, ते 11 प्रवासी दुर्घटना झालेली आहे आणि या दुर्घटनेमध्ये सर्वच्या सर्व 11 प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे. त्यामध्ये 3 अतिशय लहान मुलांचा सुद्धा दुर्दैवाने करुण अंत झालेला आहे. अतिशय उमळण्याच्या स्थितीमध्ये त्यांचा करुण अंत झालेला आहे आणि त्या माऊलीला काय वाटलं असेल अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळी ही बातमी आम्ही मुरबाडकर राजे प्रतिष्ठान यांच्या कानावर पोहोचली आणि त्याच वेळेस तिथे राजे प्रतिष्ठानच्या एकूणच ग्रुपवर ती चर्चा सुरू झाली आणि तातडीने त्याच दिवशी 9 वाजता मीटिंग घेण्यात आली आणि मीटिंग घेऊन त्यावर काय उपाययोजना करावी हे त्याच दिवशी रात्री ठरलं आणि सर्वांनी ठरवले की एक निवेदन तातडीने आपण कल्याण एसटी डेपो, मुरबाड एसटी डेपो यांना देऊया. तसेच परिवहन मंत्री माननीय असतील, माननीय आमदार साहेब असतील, माननीय खासदार साहेब असतील यांना आपण देऊया. कशा प्रकारे आपल्याला राज्य शासनाकडनं किंवा प्रशासनाकडनं कशी प्रकारे मदत मिळेल आणि त्याप्रमाणे कल्याण मुरबाड कल्याण ह्या ज्या सेवा आहेत त्या कशा प्रकारे वाढवण्यात येतील हे पाहावं लागेल. आरटीओ त्या सुद्धा जबाबदार आहे. आरटीओने याकडे लक्ष दिलं असतं. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरले जातात आणि त्यामुळे हा अपघात झाला असं काही ठिकाणी निदर्शनास आलेलं आहे. तर आता आरटीओ सजग झालेले आहे, खाजगी वाहनाला बंदी घालण्यात आले, परंतु एसटी महामंडळ कुठेतरी अजूनही कमी पडत आहे. काल परवापर्यंतच्या आपण बातम्या बघितल्या आणि आता आम्ही इथे आल्यापासून जवळजवळ 1 तास आम्ही इथे आहोत. तर आम्ही निरीक्षण केलेलं आहे की एक बस आली का तिकडे झुंबड उडते, पण ही सुविधा पुरवली जात नाही. म्हसा यात्रेला जसे भरली की चालली गाडी अशा प्रकारे एका पाठोपाठ एक गाड्या उपलब्ध असतात. मग कल्याण मुरबाड किंवा मुरबाड कल्याण ह्या गाड्या का सोडवल्या जात नाही? आम्ही कल्याणला भेटलो, कल्याणला त्यांनी सांगितले की गाड्यांची संख्या कमी आहे, वाहन चालकांची संख्या कमी आहे. तसेच मुरबाडला आम्ही येऊन भेटलो की ते म्हणतात 5 गाड्या आमच्या आहेत, 5 गाड्या त्यांच्यात, एकूण 10 गाड्या. त्या 10 गाड्या कशा पुरणार आहेत? आता आम्ही मध्ये प्रवास करत असताना ठाण्यावरून मुरबाडला एक गाडी बाराटपाडा इथे बंद पडलेली आहे, तर ह्या गाड्या मध्ये बंद पडल्या. त्याच्यानंतर ह्या गाड्या ज्या आहेत ते सीएनजी भरण्यासाठी विठ्ठलवाडीला जातात असं एक उत्तर आम्हाला मिळालं. मग ह्या सगळ्या प्रवासात या सगळ्या ट्रॅफिक मध्ये अडकल्यानंतर आम्हाला मुरबाडकरांना वेळेवर गाडी मिळणार आहे की नाही हा एक ज्वलंत प्रश्न आम्ही मुरबाडकर या ठिकाणी आज उपस्थित करत आहोत. यांनी या मार्फत आमची शासनाला किंवा सर्व जे जबाबदार व्यक्ती आहेत, जे सरकारी घटक असतील त्या सर्वांना ह्या मार्फत विनंती आहे की हा लवकरात लवकर प्रश्न सोडवावा. विनावाहक गाड्या पाठवता येत असतील ठाणे भाईंदर सारख्या तर त्या सुद्धा सुरू कराव्या किंवा यात्रेप्रमाणे जशा गाड्या सुरू करता येतील त्या सुद्धा सुरू कराव्या आणि प्रवाशांची जी गैरसोय होते ती दूर करावी. धन्यवाद. संताप दाखवताय स्वार्थासाठी नसून तुम्ही इतरांसाठी दाखवताय. मी आशा करतो की सगळं तुम्हाला सपोर्ट करेल. तुम्हाला सर्व सांगितले काय काय प्रॉब्लेम चालू आहेत ना, काय काय इश्यू आहेत एवढे जरी तुम्हाला सांगितलं. याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं की नक्की कुठे नियोजन फसतं तुमचं? तरी आम्ही आमच्या स्वहागांना माहिती देतो की गाडी सिटीच्या इशाराने पाठीमागे घ्यावी. तो एकच नाहीये, इथे खूप सारे प्रॉब्लेम आहेत. तो नॉर्मल आहे, तो कॉमन आहे, ते कोणाला पण समजेल की गाडी उतरण्यासाठी आपण नॉर्मल पण गाडी मागे पुढे करते त्यामुळे हात वगैरे टाकून घेतो. पण एवढे काही प्रॉब्लेम चालू आहेत की प्रवासी एवढे उन्हामध्ये थांबतायत, तिथे काम चालू आहे पण त्याचं काय आहे की नाही त्यांच्यासाठी आम्ही बस जास्त सोडण्याचा प्रयत्न करतो. ऐकायला भेटते पण वाढत नाहीये. तिकीट वाढ झाली ऑलरेडी, टाइम नाही लागला तिकीट वाढायला. बरोबर आहे. आम्ही कल्याणवाल्यांना सांगितलेलं आहे की तुमचा सुद्धा बस वाढवा. त्यांनी सुद्धा बस वाढवलेल्या आहेत आणि आमचेही 5 क्रू वाढवलेले आहेतच. पण मी ऐकल्याप्रमाणे हा ग्रुप तिकडे जाऊन आला ते असं बोलत की मुरबाडकरांना सांगा बस वाढवायला. कल्याण करणार एका केलवायचं ठरले का? मग कल्याणवाल्यांच्या बस चालू झालेल्या आहेत आणि आमच्या सुद्धा बस वाढवलेल्या आहेत. पण नाही दिसत आहे. ते बोलतात की 8 बस दाखवतो ना. आमच्याकडे तुमच्या सरांनी सांगितलं की 8च बस आहेत. अहो आमच्याकडे लॉकशीटला आमच्या एंट्री आहे. कल्याणवरूनच्या बस आल्या त्या परत गेल्या त्यांची एंट्री आहे. आम्ही स्वतः एंट्री केलेल्या आहेत. आमच्या डेपोच्या काही बस वाढवलेल्या आहेत. हा रूल बंद करा ना की तिकडनं बस येणार मग इकडनं बस जाणार. इकडनं नवीन बस नाही आमच्या सुद्धा बस आहेतच ना. येतील बस तुम्ही बोलता टायमिंग मग येतील कशी का बस मिळू शकता तुम्ही? गेलेली बस कल्याणला जाते, यायला उशीर होतो. तो रूल तोडा ना की नवीन बस दिली पाहिजे. तुमचा तोच रूल आहे की इकडनं येणार मग तिकडनं हॅलो काही रिस्पॉन्स द्यायची गरज नाहीये. हे नाही आपण बोलतो बघूया. राजे प्रेसिडेंट कंटिन्यू सपोर्ट करत राहील. नवीन बस जे आलेले आहेत आमदार साहेबांनी अजून उद्घाटन झालेलं आहे त्या बस कुठं वापरतात? त्या बस चालूच आहेत ना. कल्याण आहे अजून पण दिसल्याच नाही नवीन बस. खूप लोकांची आहे किंवा त्या उद्घाटन केलेल्या बस जरी बाहेर राहत असतील तरी त्या कल्याण मुरबाड रस्त्यावरूनच धावतायत. काहीच म्हणजे असं निदर्शनात येतच नाही ना बस धावतात कुठे. कल्याण मुरबाड बस चालूच आहेत आपल्या. आता 15-15 मिनिटाला चालू केल्या. नवीन बसचं जे आमदार साहेबांच्या 8 बस दिल्यात ना, मी 10 दिल्या होत्या. 2 मला वाटतं ते ठाण्याला कुठे फिरवल्या. पण 8 बस काही आपल्या बस स्क्रॅप पण झाल्यात.
नवीन वस्तू आहेत त्या नवीन बस आहेत ना 8 बस कुठे होता तुम्ही मुरबाडवाल्यांच्या रिपोर्ट घाटावर चालवलात का? नाही चांगल्या बस पण देतो ना. बघा ना तुमची अडचण काय आहे? आता तुम्ही बोलले की कंडक्टर आमचं ऐकत नाही, आम्ही अनाउन्समेंट करतो की बाबा बस आल्यानंतर नाही आता चालली. पण तुम्ही मला मगाशी काय बोलले की बाबा आम्ही सांगून सुद्धा ऐकत नाही. मी अनाऊन्स करायचं काम करत आहे. हा मग याच्यात थोडंफार काहीतरी घेतलं पाहिजे ना. चालू आहे ना तुम्ही कारवाई करा त्याच्यावरती. एक नाही ऐकत दुसरा पण ऐकत नाही, तुम्ही कारवाई केली तर ऐकणार ना ते आम्ही करतोय कारवाई. पण सिनियर कशासाठी असतो? आता हे मला शांत बस बोलले मी शांत बसतो, तुम्ही एवढं बोलता तुमचं का नाही ऐकायचं? तुम्ही ऍक्शन घ्या ना त्याच्यावर. नाही करतायत ना, घेतायत ना मागे घेतायत मागे. तुम्ही ऍक्शन काय घेताय त्यांच्यावर? कारवाई करतायत. बरोबर ना. आता तुम्ही बोलता आमच्या म्हणजे ते आमचं ऐकत नाही, म्हणजे मग तुमचं नाही ऐकत नाही. साहेब तुमच्यावर कारवाई करतात का ते तुमच्यावर कारवाई करतात ते समजत नाही ना. साहेब त्यांच्यावर कारवाई करणारच. जर जो कोणी सिटीच्या इशाऱ्याने बस मागे घेणार नाही त्याच्यावर आमचे अधिकारी लोक कारवाई करणारच आहेत. आता तुमच्या वरच्या साहेबांनी तुम्हाला फोन करून सांगितलं की आमच्याकडे तक्रार आलेली आहे की कंडक्टर खाली उतरून बस बघत नाही, त्या 15 मिनिटांनंतर वापस चुकत असेल तर ते तुम्ही ऍक्शन घ्यायला पाहिजे का तुम्ही? नाही आता मी ते काम माझं केलेलंच आहे, त्यांना माहिती देण्याचं ऍक्शन. आता तुम्हाला फोटो दाखवलेला आहे, गाडीचा नंबर लिहून घेतला तुम्ही 1464 बरोबर. त्याच्यात तुम्ही काय कारवाई कराल? आता ते त्या साहेबांना मी सांगून साहेब त्यांच्यावर कारवाई बरोबर कमीत कमी त्याला मुरबाड डेपो तो चुकी करणार नाही. शहापूर डेपोला ते आम्ही याची काळजी तुम्ही घ्यावा आणि डेपोची जबाबदारी तुमच्याकडे आहे. मला वाटतं तुम्ही तिथली जबाबदारी पार पाडा. कारण इथं काम चालू आहे, तुम्ही जागा आहे नाही, तुमच्यावर जागा आहे का तेवढी नाहीये. मागे प्रवासी उभे ते जर तुम्हाला समजत नसतील माणसं मेल्यानंतर तुम्ही येणार का? नाही आमच्या परीने आम्ही प्रयत्न करतो. आणि तुमच्या डेपोला आता 2 वर्ष किती माणसं मेली? अपघात झाल्यानंतर झालं का? नाही तसं नाही, आम्ही प्रयत्न तुम्ही काळजी घ्या. बरोबर आहे. 15 मिनिटात तुम्हाला जर कॉल येऊन पण तुमच्या जर बदल होत नसेल साहेब नाही तर आम्हाला ऍक्शन घ्यावं लागेल. आम्ही प्रयत्न करतोय आणि तशी वाहकांना आम्ही माहिती देतोय. वाहकांना त्यांना हे करा, त्यांना मोठी कारवाई करा, तेव्हा माहित पडेल. त्या वाहकांना आम्ही कारवाई करणार. त्यांना सांगा बाबा एकदा चुकी दुसरी झाली तर आम्ही तुला सहन करणार नाही. राज्य प्रतिष्ठान ठाणे नाव आहे, पण सर्व हे मुरबाडकर आहेत. तुम्हाला असं वाटेल आधारित परत येणार नाही, उद्या पण ना परवा पण उभे राहतील. हे स्वतःचं काम टाकून पडणारी पब्लिक आहे. प्रयत्न चालू आहेत आणि करणार. मी चालली कल्याणला. भेटली मुरबाडची वाघीण भेटली मला कोणतरी. मी चालली कल्याणला. ऍक्च्युली मी उल्हासनगर जॉबला डेली जाते. मी रोज सकाळी 7 वाजता जाते. 7 वाजता होतं इथं बस नसत. आम्ही अर्धा तास आमच्या 8 ते 3 समथिंग अशा ड्युटी असतात, तरी आम्ही कधीच आमच्या ड्युटीवर टायमिंगवर पोहोचत नाही. कधीच नाही असं का बाबा ह्या लोकांचं. ही पिंपळनेर 7:15ची बस आहे, तिला 7:30 होतात तरी पण ही लोक लावत नाही. अक्षरशः आम्ही जाऊन त्यांच्याशी रोजचं भांडण होत असतं तरी मग एखादी लावतात. कधी कधी ते कल्याणची बस आहे ती रिटर्न जाण्याची इथले लोक आहेत ती वाट बघत असतात का बाबा कल्याणची बस येईल त्यानंतर ते प्रवासी त्या बसने जातील. म्हणजे इथनं मुरबाडच्या बस स्टँड मधून सोडण्यात एकही जे त्यांचं जे सोडणारे असतात ते अजिबात तयार नसतात. जर तुम्ही त्यांना विचारलं तर तुम्हाला समोरून रिस्पॉन्स चांगला येतो का? रिस्पॉन्स तरी आम्हाला हेच म्हणतात का आताच बस गेली 10 मिनिटं झाली. अरे आम्ही 7 वाजल्यापासून इथून बसलेले असतात तरी आम्हाला हेच कारण देत असतात का आताच बस गेले 10 मिनिटं झाले तुम्ही लेट आले. आम्ही तरी सांगतो का आम्ही 7 वाजल्यापासून येत, ते आमची कधीच गोष्ट मानत नाही. धन्यवाद ताई. तुम्ही पाहू शकता इथे प्रवासी सुद्धा उभेच आहे तिकडे, सर्व यांना बसायची सुद्धा सोय केलेली नाहीये. काका काय वाटतं? लोकल बस लागत नाही कल्याण लवकर आणि बघा उन्हामुळे इथे उभं राहावं लागतं. तर 3 फुटाच्या पत्राचं घ्यायला पाहिजे. मी सावली वगैरे राहते उभा. सांगा बरं काय उन्हाचा दिवस तुम्ही बघू शकता किती प्रॉब्लेम चालू आहे तिकडे, पण कोणी तिकडे रिस्पॉन्स नाही चांगला देते. आता एवढे बघू शकता उन्हामध्ये सर्व पब्लिक आहे, एक पण नाही त्यांच्या ऑफिस इथं एक पण ऑफिसर कोणी नाहीये. बघू शकता तुम्ही हे बघा स्पॉट सुद्धा बघू शकता काय आहे. काय अर्थ काय, एक पण बस नाहीये इकडे, एक पण बस नाही. इथे बस लागतात बोलतात, एक पण बस नाहीये. तुम्ही जाणून घेऊ. 1 तास झाला आणि ते उभे आहेत, एक पण बस नाही अजूनपर्यंत. काय वाटतं कधी पर्यंत यायला पाहिजे? 5 मिनिटाला बस पाहिजे. आता ठाण्याला जायचं आम्हाला सांगतात ना 5 मिनिटाला, पण येत नाही. आता काय बोलावं ना प्रशासनाला, काय बोलावं? बघू शकता फॅमिली सुद्धा इकडे जाते. आता यांना पण जाऊ शकतात, पैसे सगळीकडे आहेत, 4 व्हीलर जाऊ शकतात पण हे थांबतच सर्व. तो याच्याबद्दल काहीतरी सरकारने विचार केला पाहिजे.